फायनल मध्ये प्रवेश केल्यानंतर आता फर्स्ट एलिमिनेटर मॅच मध्ये तुम्ही पाहता यजमान संघ फ्रेंड सर्कल टेटवली आणि या टीमच्या विरोधामध्ये स्वराज फायटर्स हा देखील बिग फायटर संघ आहे. अर्थात या फर्स्ट एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये नेमकं काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया दापोलीचा एक मधुर आवाज ॲडव्होकेट सनी मोहिते सर यांच्याकडे. धन्यवाद. नंतरची पुढची मॅच असेल सेकंड म्हणजे एलिमिनेटरची मॅच आहे. इथे जिंकणार संघ मात्र खरं श्री सप्तशृंगी वॉरियर्स या संघाच्या विरोधामध्ये सेकंड क्वालिफायर खेळेल आणि पराजित होणारा संघ अगदी चौथ्या प्लेससाठी अगदी नक्कीच ते मानकरी ठरू शकतील. फलंदाजी ट्रॅकवरती स्वराज फायटर्स या संघाकडून राज आणि अक्षय तोरे ही जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. खूप महत्त्वाच्या मॅचेस आहेत दोन्ही संघांसाठी. जिंकणारा संघ पुढच्या फेरीसाठी म्हणजे सेकंड क्वालिफायर खेळण्यासाठी तयार होईल तर इथून पराजित होणारा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरेल. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. आमचे खरं गेले 2 दिवस या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका सरांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई असू देत पुणे असू देत अशा वेगवेगळ्या शहरामध्ये अगदी पंचांची भूमिका त्यांनी निभावली होती आणि त्याचबरोबर आता ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील ते पंचांची भूमिकेमध्ये आम्हाला दिसत आहेत आणि प्रत्येक संघाला योग्य फेअर डिसिजन्स आम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला देखील मिळाले. खरंच या सर्व पंचांचं कौतुक करत मॅचला सुरुवात करूयात. पहिलाच बॉल लॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे थोडीशी मिसफील्ड आणि चेंडू मात्र दन 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 करत एक बार निकल गई. तो या बॉलवरती सरळ सीमारेषेच्या बाहेरच्या धावा मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती चौका ठोकत असताना इरादा स्पष्ट झालाय स्वराज फायटर्स या संघाचा. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एकंदरीत 3 धावा पुन्हा एकदा खात्यामध्ये जोडले जात आहेत. सर आपण मागची मॅच काय झालं तर फ्रेंड सर्कल टेटवली या संघाला आपण क्षेत्ररक्षण चांगलं करताना पाहिलं होतं. जो क्षेत्ररक्षक त्यांनी अगदी सूर्यकुमार यादव सारखा झेल पकडला त्या क्षेत्ररक्षकांना मात्र तिथे आता 4 धावा देखील सोडल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलंय आता देखील इथे इझिली ज्या क्षेत्ररक्षकांना मागच्या 4 ते 5 बॉल त्याच्याकडे मारले गेले त्यांनी मिसफील्ड केलीच नव्हती. तो क्षेत्ररक्षक ज्या बॉलवरती ज्या ठिकाणी 1 धाव होती तिथे मात्र अतिरिक्त 2 धावा देखील खर्च करताना दिसलेत. ते बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न राज नाराज. यष्टीरक्षक रणजित कांगणेनं मात्र इथे कोणती चूक केली नाहीये. राज पुन्हा एकदा आउट फॉर्म चाललाय मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज चला या लगेच आपण स्वप्नीलला पाठवलं जाते. सुपर अशी कामगिरी तुम्हाला बघायला मिळू शकते की या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून हे बघणं गरजेचं राहील. परंतु क्रमांक 3 वरती स्वप्नीलला पाठवलं जाते. त्याला कानमंत्र अक्षयनं दिलं. लेफ्ट हँडेड बॅटर्स असेल लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळू शकेल. पहिल्या षटकामध्ये एका आक्रमक झालेला खेळाडूला त्यांनी बाद करण्याचं काम निश्चित रूपी केलंय. असं वाटलं होतं की फलंदाज राजच्या बॅटमधून मोठे मोठे प्रहार बघायला मिळू शकतील परंतु तसं होत नाहीये. या पुढचा बॉल येतो या बॉलला देखील अगदी प्रॉपर टायमिंग नव्हता. बैटचा चेहरा मात्र तिथे बंद. यहाँ पर जीत का परचम लहराना है यही बताने का प्रयास करेंगी एफसीटी की टीम. ये देखिए छलांग लगाते हुए गेंद को रोकने का प्रयास किया. अंत में जो दूसरे खिलाड़ी थे उन्होंने जाकर गेंद को रोका है यकीनन. मात्र इसी के साथ और 1 रन का इजाफा होता हुआ टोटल स्कोर के अंदर रन संख्या पहुंच चुकी है 14 रन 14 पर पहुंच चुकी है. क्या बेहतरीन मुकाबला देखने को मिलता हुआ टेटवली गांव-देवी के मैदान पर. शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी फिर एक मतलब ऑफ स्टंप के बाहर जाते हुए ड्राइव किया था. दूसरा रन काफी तेजी के साथ मुकम्मल करेंगे उसमें कोई भी संदेह नहीं. और ये देखिए यहाँ पर 2 ओवर की समाप्ति हो चुकी है और साथ ही साथ 2 रन भी मुकम्मल हुए थे. फिलहाल यहाँ पर 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ती हुई 16 रन 16 रन. पहले ओवर में 9 रन खर्च किए थे राकेश ने लेकिन गणेश ने दूसरे ओवर में मात्र 7 रन ही दिए हैं. क्या लाजवाब गेंदबाजी का परिचय दिया इस समय. शायद यहाँ पर गेंदबाजी में कोई परिवर्तन नहीं होगा. क्या राकेश नासरे गेंदबाजी मार पर आएंगे या कोई बदलाव देखने को मिलेगा. शायद ये डिस्कशन कर रहे हैं तो क्या प्रमोद पालकर को इस्तेमाल करने का प्रयास करेंगे.
किसी ना किसी एक गेंदबाज को और इस्तेमाल करने की आवश्यकता है। नहीं लगता है, शायद लगता है राकेश नासरे के हाथ में गेंद होगी। सीतारामजी रेवाळे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे। मामाई काळकाई ग्रामविकास मंडळाचे ते माजी अध्यक्ष, त्यांचं देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। कैलासवासी विशाल कैलासवासी विनायक स्मृती चषक 2025 हा क्रिकेटचा फेस्टिवल टेटवली गावदेवीच्या ऐतिहासिक मैदानावरती तमाम क्रीडा रसिकांच्या उपस्थितीमध्ये रंगला जातोय। 4 चांद लगाए इस प्रतियोगिता को मेहमानों ने। फिलहाल यहाँ पर राकेश नासरे तैयार होते हुए, ओहो हिट विकेट है। बल्लेबाज बैकफुट पर गए थे और सीधा विकेटों पर जाकर लगे थे, उनका पैर लगा था विकेटों पर। राकेश को जाना पड़ेगा सीधा बैक टू द पैवेलियन। ये महत्वपूर्ण सफलता राकेश नासरे को मिलती हुई। आता आदू आलाय। या आदूला आता खऱ्या अर्थानं फ्रेंड सर्कलच्या पाठीराख्यांचा सपोर्ट मिळतोय की अर्थातच त्यांचं बोलणं ऐकावं लागतं। हे बघूया, आदू जर आउट झाला पहिल्याच बॉलवरती तर 200 रुपयाचा कॅश प्राइज पोलीस पाटलांकडून आदूसाठी असेल। आता आदू या 200 रुपयासाठी स्ट्रगल करणार का? ओहो, परंतु यावेळेला नाही। पोलीस पाटील साहेब तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल। ये हमारा विकेट लेना इतना आसान नहीं। 11 देशों के गेंदबाज भी मुझे आउट नहीं कर पाए। तुम्हारे 200 रुपए के इनामों के लिए मैं यहाँ पर नहीं आउट होने वाला, ये बताना चाहेंगे मिस्टर आदू। और अब यहाँ पर इनामों की राशि बढ़ाई गई है, तब्बल 1000 रुपए का कैश प्राइज मिलेगा अगर आदू अगली गेंद के ऊपर आउट हो जाएंगे तो। नहीं, यहाँ पर निगाह होगी 50,000 पर। 1000 नहीं, 50,000 के लिए ये बंदा मैदान में खेलने वाला है और ये आप तो देने वाले हैं नहीं भाई साहब। चले यहाँ पर मैदान की तरफ रुख करते, जहाँ पर स्ट्राइक पर मिस्टर सौरभ खेलते हुए नजर आएंगे। क्या कमाल का ये खिलाड़ी रहा है, समूचे प्रतियोगिता में बेहतरीन कप्तानी की है और ये अहम मुकाबला है, डू और डाई मुकाबला है। जो टीम जीतेगी सेकंड क्वालिफायर के लिए रुख करेगी। ओहो, शानदार फील्डिंग राकेश नासरे का, बढ़िया यहाँ पर डिफेंड देखने को मिलता हुआ, मात्र सिंगल लेने से तो नहीं रोक पाए। अब स्ट्राइक पर होंगे मिस्टर आदू। आदू है तो क्या मुमकिन है फ्रेंड सर्कल के लिए। 1000 रुपए की इनामी राशि अगर इस गेंद के ऊपर वो आउट होते तो। लेकिन इसी के साथ यहाँ पर देखिए मिड ऑफ के जो खिलाड़ी थे उनके सर के ऊपर से गेंद को खेला था। थोड़ी सी मिसफील्ड नजर आती हुई लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के द्वारा, लेकिन जब तक अगर गेंद को फील्ड करते थ्रो करते सीधा राकेश नासरे के हाथों में समय था। दोनों भी बल्लेबाजों के पास यहाँ पर तीसरा रन मुकम्मल करने का और 3 रनों के साथ यहाँ पर रन संख्या आगे बढ़ती हुई 23 बने हैं। नहीं, तैयार नहीं थे बल्लेबाज, सौरभ तैयार नहीं थे। वापस फेंकना पड़ेगा इसी गेंद को। हालांकि शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी थी, बड़ा स्ट्रोक आ सकता था इसी गेंद के ऊपर, लेकिन सौरभ तैयार नहीं थे। ओहो, ये गेंद बढ़िया थी। सौरभ जाएंगे बैक टू द पैवेलियन। ये स्लोअर गेंद थी, गति को रीड नहीं कर पाए और अंत में गेंद गई थी सीधा विकेटों पर। और एक सफलता राकेश नासरे के खाते में। और आतिश भागवत की तरफ से यहाँ पर अगर आदू अगली गेंद के ऊपर आप आउट हो जाते हो तो 62-81 नंबर की जो गाड़ी है जो अक्सर आप चलाते हो वो आपके नाम हो जाएगी। 6281 नंबर की जो 4 व्हीलर कार है जो अक्सर आप चलाते हो, अगर अगली गेंद के ऊपर आप आउट हो जाओगे तो आपके नाम करेंगे वो। चले, यहाँ पर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए साइकिल है, लेकिन अगर आदू अगली गेंद के ऊपर आउट हो जाएंगे तो 4 व्हीलर है। क्या कमाल का यहाँ पर पारितोषिक रखा है। शायद आमतौर पर हर किसी प्रतियोगिता में ये अवार्ड देखने को नहीं मिलते। ये टेटवली गावदेवी का ऐतिहासिक मैदान पर है, यहाँ पर सब कुछ पॉसिबल हो सकता है। अनहोनी को होनी में बदलना, असंभव को संभव बनाना, नामुमकिन को मुमकिन करना, ये धोनी के बाद आदू कर सकता है। फिलहाल यहाँ पर ये देखिए आड़े बल्ले के साथ गेंद को ड्राइव किया था, गेंद जाती हुई सीमा रेखा की तरफ, खिलाड़ी वहां पर मौजूद थे। दूसरा रन काफी तेजी के साथ पूरा किया, तीसरे की मांग जरूर की थी और इसी के साथ ये तीसरा रन भी मुकम्मल होता हुआ 3 रनों के साथ यहाँ पर 26। अब दोनों भी जो खिलाड़ी है वो टेटवली के ही है।
और 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ती हुई 26 बने हैं। क्या कमाल की गेंदबाजी का परिचय दिया था। पंच लवकर घ्या। रोहित सर फास्ट घ्या। रोहित सरांनी पहिल्यांदा खात्री करून घेतली की तुम्ही 12वे खेळाडू आहात की नाही। अतिशय उत्तम अशी कामगिरी। आणि त्याचबरोबर रोहित सरांची अजून एक खासियत आहे, म्हणजे ज्यावेळेला ते मुंबई आणि पुण्यामध्ये पंचगिरी करायचे त्यावेळेला डान्सिंग अंपायरची भूमिका देखील त्यांनी पार पाडलेली होती। परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्यावेळेला ते आले इथे त्यानंतर मात्र आपल्याला माहिती आहे की पंच म्हणून कामगिरी पार पाडत असताना फलंदाजाने मारलेला बॉल त्यांच्या पायाला लागला आणि त्यानंतर त्यांनी डान्सिंग अंपायर म्हणून काम करणं बंद केलं। आता प्लेन अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल। जाऊया शेवटचं षटक ॲडव्होकेट सनी मोहिते सरांकडे। शेवटचं षटक आहे। प्रमोद तयार आहे। फुलटॉस बॉलवरती चांगल्या प्रकारचा फटका खेळलाय। कव्हरच्या दिशेने चेंडूला पकडण्यात जाईल तोपर्यंत अतिशय वेगाने 2 कंप्लीट धावची ती तेवढ्याची संधी होती, परंतु आदिल मात्र सुदैवी ठरलाय। आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे नक्कीच 4 व्हीलर कार मिळू शकते, फक्त या बॉलवरती तुम्हाला आउट व्हावं लागेल। मी तरी म्हणेन 50,000 पेक्षा त्या गाडीची किंमत आहे, म्हणजे इथे तुम्हाला हरकत नाहीये आउट व्हायला देखील, परंतु या बॉलवरती एक सिंगल नाही। आता संपलं बक्षीस नाही आणि आता मात्र बक्षीस नसतं नाही। आता जर पाहायला गेलं शेवटचं षटक आहे, बक्षीस नसेल। ओव्हर द विकेट तुम्ही पाहताय तर आता बक्षीस नाहीये, व्हॅलिडिटी संपली आहे। ऑफला ड्राईव्ह केलंय, कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, चेंडूनं चकमा दिला होता परंतु अंततः चेंडूला जाऊन चांगल्या पद्धतीने हँडल केलाय। 3 धावा या बॉलवरती देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। धाव संख्या आता पुढे सरकत असताना 33 या आकड्यावरती शेवटचं षटक। ट्रॅकवरती बॉलर मात्र तुम्ही बघताय तर प्रमोद आहे, स्विच इट कायचा आहे, म्हणजे सरळ बॅटने इथं धावा चांगले आहे तो त्या डिफेन्स करत असताना, परंतु फलंदाज आदिल सांगतात की आम्हाला आडव्या बॅटने खेळायचं आहे, परंतु इथे डॉट बॉल येतोय। प्रमोद बाहुबली आहे, काय बॉल देखील टाकतायत। आपण म्हणतो की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि बॉलिंगमध्ये टप्पा खूप महत्वाचा आहे, परंतु इथे देखील बाहुबली स्वतःच आहेत आणि बॉल देखील अगदी योग्य टप्पा टाकला नाहीये। चेंडू 1 बॉल सीमा रेषा पलीकडे जिथे मिळाले धावा 4 आल्या आदिलच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार। धाव संख्या 37 ला आता जाऊन पोहोचेल। 37 शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे। 37 धावा स्कोर कार्ड वरती लागलेली आहेत, परंतु त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत आदिल मागचा बॉल स्विच इट खेळले त्या बॉलवरती देखील धाव मिळू शकल्या असत्या, तिथे डॉट बॉल बघायला मिळाला। आणि आता मात्र या शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल आहे। प्रमोद बाहुबली बॉलिंग करतायत। या चेंडूला बॅक टू बॉल खेळण्याचा प्रयत्न पकडण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आणि या बॉलवरती केवळ 2च धाव मिळू शकतील। षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं की 4चा खेळ समाप्त। धाव संख्या 39 झालेले आहे। टार्गेट मात्र 40 धावांचं सेट केलेलं आहे। छोटीशी विश्रांती ऐकूया डीजवरती एक मधुर संगीत। क्विक फास्ट मॅचला सुरुवात करूयात आपण। क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे ओपनिंगचे फलंदाज आपण पाठवून द्या। आपल्याकडे वेळेची खूप कमतरता आहे। टाइम इज एव्हरीथिंग आणि टाइम इज अ मनी। मित्रांनो, वेळेकडे लक्ष ठेवत असताना आपण या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय, कारण का अजून एक सेकंड क्वालिफायर आणि त्याच्यानंतर अंतिम मॅच म्हणजे ग्रँड फिनालेची मॅच आपल्याला खेळवायची आहे। ओपनिंग बॅटर्स लवकर यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये। एफसीडी बॉयज चला क्विक फास्ट लगेच या। फ्रेंड सर्कल टेटवलीचा हा संघ मात्र 40 धावांचं ध्येय उद्दिष्ट हे स्वप्न उराशी बाळगून मात्र मैदानाच्या दिशेने ओपनिंग फलंदाज दाखल होत आहेत। एका बाजूला असेल
फलंदाज गणेश आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार आकाश आहे ना. आदरणीय सीतारामजी रेवाळे साहेब यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी 201 रुपयाची देणगी आले. त्यांचा देखील एफसीटीच्या वतीने मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. आकाश आणि गणेश आगरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 40 धावांचा पाठलाग करतायत ते. या 40 धावा बनवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागेल या मैदानाच्या आतमध्ये, कारण का समोर सौरभ कातळे सारखा विध्वंसक गोलंदाज आहे, ज्याची चर्चा आपण एकंदरीत अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं करत राहिलो आहे. आणि वेग हे कुठेतरी त्याचं ब्रह्मास्त्र बनलंय. चेंडूला यॉर्कर लेनची डिलिव्हरी टाकणं हे त्याचं ब्रह्मास्त्र आहे. आज त्याचाच वापर पहिल्या बॉल पासून केला जाईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण का तुम्ही जर पाहायला गेलं तर या मॅचमध्ये एकंदरीत गणेश आगरे सातत्यानं चांगल्या प्रकारची कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये, आणि तो देखील या स्पर्धेमध्ये आपल्या संघाकडून एफसीटी या संघाकडून चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स सादर करेल का या मॅचमध्ये हे पाहणं गरजेचं राहील. येणारी वेळ मात्र सांगून जाईल या 10 धावा 40 धावा बनतील की नाही हे देखील आपल्याला पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण वेग आपण पहिलं षटक आहे. थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू तैनात केले गेले आहेत. पहिल्याच बॉलवरती अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचं केले तरी, परंतु जोपर्यंत चेंडू पकडेल फेकेल अतिशय वेगानं मात्र 2 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. स्वराज फायटरचा संघ कालच्या दिवसामध्ये अगदी चांगल्या प्रकारची कामगिरी केली. आज या सायंकाळच्या सत्रामध्ये ते आलेत, परंतु आता जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंना बघताय. प्रथम फलंदाजी करत असताना फक्त 39 त्यांनी धावा बनवल्या आणि त्याच्यानंतरला प्रतिस्पर्धी जे खेळाडू असतील 40 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय. एका बाजूला आकाश मांडवकरांना तुम्ही बघताय, दुसऱ्या बाजूला जो खेळाडू असेल गणेश आगरे. या दोन्ही खेळाडूंना बघा मागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं संघासाठी खूप मोठं योगदान दिलं. आता देखील वेळ आहे की संघ मात्र इथून जिंकला तर पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय करेल, म्हणजे अर्थातच तुम्ही सेकंड क्वालिफायर देखील खेळू शकता, परंतु त्याच्या अगोदर इथे या संघाला पराजित करून या 40 धावा बनवाव्या लागतील तरच तुम्ही तो पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय करू शकता. अन्यथा पराजित होणारा जो संघ आहे तो मात्र इथे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी नक्कीच ठरेल आणि त्यानंतर मात्र ती पुढची लढाई म्हणजेच सेकंड क्वालिफायर असेल, जिथे फायनलचं तिकीट मात्र कोणत्या संघाला मिळेल हे मात्र याची प्रतीक्षा सर्व रसिक मायबापांना नक्कीच असेल. एक संघ एसके स्पोर्ट्स मौजे दापोली हा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झाला, म्हणजे याचाच अर्थ पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावरती ते नक्कीच आपल्या संघाच्या नावाचा मोर नक्कीच उमटवू शकतील. परंतु आता या मॅचमध्ये इथे फुल टॉस बॉल दिलाय सौरभनं. क्षेत्ररक्षक आहे, एका धावेवरती आता संतुष्ट मानावं लागेल. आदित्यच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट बॉलिंग आणि या बॉलिंगचा परिपूर्ण फायदा देखील आता बॉलिंग करणाऱ्या संघाला मिळतोय. धावसंख्येचा विचार करता 3 बॉल टाकून झाले 6 धावा विदाउट लॉस. धीमी सुरुवातीपासून केले गणेश आणि आकाशनं. रेशमच्या बाहेर या ठिकाणी तुम्ही बघताय तर पंचांकडे थोडीशी चर्चा करताय सौरभ. येणारा पुढचा बॉल आहे, या बॉलला मात्र करण्याचा प्रयत्न पंच सांगतात की इथे स्पर्श झालाय की काय, पण तो वाईट बॉल अंपायर्सनं सांगितलंय. नो आर्ग्युमेंट. खरंच अंपायरचं डिसिजन विल बी लास्ट डिसिजन आणि हे आपण पाहिलं. एकदा पंचांसाठी जोरदार टास झाल्या पाहिजेत, कारण का गेले 2 दिवस कालचा आणि आजच्या दिवसासाठी अगदी योग्य डिसिजन कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये आपल्याला ते दिसले. आणि त्याचबरोबर सर्व ऑर्गनायझर कमिटीचं देखील प्रशंसा कौतुक आम्ही करतोय, कारण का ही संपूर्ण स्पर्धा ऑर्गनाईज करत असताना प्रत्येक खेळाडूला अगदी प्रत्येक संघाला संघ मालकांना मात्र इथे गेले 2 दिवस त्यांनी ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून आपल्याला विनामूल्य भोजन देखील दुपारचं दिलं. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील प्रशंसा आणि कौतुक आणि आभार व्यक्त आम्ही करतोय. या बॉलवरती देखील चांगल्या प्रकारच्या धावा अतिशय वेगाने मात्र कुठल्यात. पहिल्या षटकात प्रोग्रेसला आहे. स्कोअर कार्ड पुढे सरकत असताना 11 या आकड्यावरती, म्हणजे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या. आता तुमच्या अपेक्षापेक्षा देखील अतिरिक्त धावा बनल्या गेल्यात. अजून 1 बॉल या पहिल्या षटकामधला बाकी असेल. येथे क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे, थोडीशी मिसफील्ड झाली आहे, याचा फायदा मात्र वेगवान घेतलाय. दुहेरी धावानं मात्र या ठिकाणी बघा संघाचं जे खाता आहे पुढे सरकते. विदाउट लॉस संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. मी तरी म्हणेन एफसीटीचा संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होणार की नाही, परंतु येणारे 18 बॉल मात्र सांगून जातील की इथून मात्र विजय कोणत्या संघाचा होईल. षटक क्रमांक 2. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेवरती एक मधुर संगीत.
विजय धन्यवाद. आदिल चला बॉल आपण बॉलिंग करायची वेळ नाही आपल्याकडे. अजून एक आपल्याला नक्कीच सेकंड क्वालिफायर खेळवायचे आहे. त्यानंतर फायनलची मॅच असेल, ग्रँड फिनालीची मॅच. आकाश मांडवकर बॅटिंग ट्रॅक वरती असेल, समोर आदिल वेगवान बॉलिंग टाकणं, ओव्हर द विकेट बॉलिंग करेल लेफ्ट हँडर बॅटरसाठी. पहिला बॉल टाकेल, चेंडूला सन्मान देण्याचं काम. वाईट बॉल ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. अगदी फेअर डिसिजन. खरंच जर पाहायला गेलं तर ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल आहे. पाहायला गेलं तर नक्कीच मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळते. यांना पुढचा बॉल असेल, समोर खेळाडू तयार असेल आदिल. आदिलला पाहता येणारा बॉलिंग करेल, त्यानंतर नक्कीच बॅकवर्ड शॉट लेगला चेंडूला खेळले, एक धाव मिळते आणि दुसरी धाव मिळत असताना आणि 2च धावांवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आता त्यांना माहित आहे की आपल्याला कुठेतरी डिफेन्सिव्हच क्रिकेट खेळायचं आहे. इथे मोठे फटके खेळण्याची आवश्यकता नाही आहे, कारण का डिफेन्स करत असताना आपण यशस्वी बनू शकतो. हे आता आकाश मांडवकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. गणेशला देखील त्यांनी मागच्या षटकामध्ये तेच सांगितलं होतं की आपण पहिल्या षटकामध्ये 13 धावा बनवलेल्या आहेत. इथून येणाऱ्या 6 बॉलमध्ये किमान तरी आपण 12 ते 13 धावा बनवल्या तरी देखील आपण यशस्वी बनू शकतो. हे देखील तितकंच खरं आहे. या बॉलवरती देखील लॉंग लेगच्या डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न असेल. या बॉलवरती देखील दुहेरी धावा घेतल्यात. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दापोली पोलीस पाटील संघटनेचे आदरणीय अध्यक्ष बैकर साहेब आणि त्याचबरोबर सचिव आदरणीय सपकाळ साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हावं. नक्कीच हे षटक मात्र आपण पाहतोय तर चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळालं. साथीदारावरती एफर्ट्स केले होते. जोपर्यंत चेंडूला पकडतील वेगवान मात्र रनिंग बिटवीन द विकेट एक धाव खात्यामध्ये जोडली जाते. दोन्ही संघ अगदी आपण पाहताय तर चांगल्या प्रकारचं पॉझिटिव्ह क्रिकेट खेळताना दिसत आहेत. पॉझिटिव्ह अप्रोच आणि योग्य असा हा दृष्टिकोन घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना बघताय. हे क्रिकेट मात्र आपण बघतोय. धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या षटकातील 3 बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे. पहिल्या 6 मध्ये 13 काढल्यात. आदिलला तुम्ही पाहताय बॉलिंग करत असताना 3 बॉल योग्य टप्प्यावरती टाकले गेलेले आहेत. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केलेत. समोर असेल गणेश आगरे. या आखाडू मोठे प्रहार होतील का बघावे लागतील, कारण का इथे प्रहारची गरज नसेल. यावेळेला प्रहारची चर्चा केली. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे. आदित्यच्या माध्यमातून कॅच मात्र तिथे सुटले, परंतु इथे प्रशंसा अगदी त्याच्या क्षेत्ररक्षणाची करावी लागेल, कारण का तो एकंदरीत लॉंग ऑन पासून मिड विकेट पर्यंत धावत आला आणि ती मात्र तिथे कॅच जज करणं खूप कठीण असतं. रनिंग कॅच पकडणं हे खूप कठीण असतं. आपल्याला असं वाटतं की बाहेर बसून ही कॅच इझी होती, परंतु पकडण्यासाठी त्या खेळाडूचा संघर्ष पाहिला नाही. ही लॉंग ऑन पासून मिड विकेट पर्यंत तो धावत आला आणि रनिंग कॅच पकडणं तेवढं तर शक्य नसतं. आणि परत सूर्याची किरणं हे देखील तुम्हाला डोळ्याला त्रास देताना आपण पाहिलंय. एफर्ट्स चांगले होते आदित्यचे, आपण पाहिला असाल. पुढचा येणारा बॉल आहे पण तो कॅच पकडणं गरजेचं होता. ऑफला यावेळेला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक आहे राज पवार. कोणती चूक होत नाहीये. एकाच धावेवरती आता संतुष्ट व्हावं लागतंय. धावसंख्या 23. शेवटचा एक बॉल मात्र शिल्लक असेल षटक क्रमांक 2 मध्ये. दोन्ही ओपनिंगचे फलंदाज मैदानाच्या आतमध्येच आहेत. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. एफसीटी ज्यावेळेला क्वालिफाय करणार होती काय ती मॅच पाहायला मिळाली. 40 धावांची डिफेन्स केल्या होत्या त्या राकेशनं शेवटच्या षटकामधल्या त्या धावा आणि आपल्या संघाला मात्र क्वालिफाय करून ठेवलं होतं. या येणारा पुढचा बॉल असेल. या बॉलवरती देखील डिफेन्स केलं जाते. आदिलनं वेगानं बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय. राजनं मात्र इथे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करत असताना 2चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या विदाउट लॉस 24. 24 झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 12 मध्ये 16. घेतोय विश्रांती. जाऊया दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी आदरणीय क्षीरसागर सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच डीजे. 12 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना फ्रेंड सर्कल टेटिवली संघाला अगदी मागच्या सामन्याची पुनरावृत्ती. मगाशी गोलंदाजी करत असताना धावा डिफेन्स केल्या, आता फलंदाजी करत असताना या धावा सक्सेसफुली चेस केल्या जातील का हे बघणं फार रंजक असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा सौरभ कॅप्टन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय.
ज्यांनी पहिल्या षटकामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती. दस्तूरखुद्द कॅप्टनच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं तर टीमसाठी तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती. 12 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना गणेश आगरे फुल टॉस करून घेतलेला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. आदिल त्या ठिकाणी पाहायला भेटत आहेत, परंतु जोपर्यंत येऊन बॉल अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आणि एक धाव पूर्ण केल्यानंतर आता समीकरण बदलत आहे. 11 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता फ्रेंड सर्कल टेटवली टीमला हा सामना जिंकण्यासाठी. डावखुरा फलंदाज स्ट्राईकवरती, याच्यावरती देखील फार मोठी जबाबदारी असेल. आतापर्यंत अगदी संयमी फलंदाजी केली आहे, त्यात संयमी खेळाचं प्रदर्शन या ओव्हरमध्ये देखील करणं गरजेचं असेल. चांगला बॉल असेल सन्मान द्या, सिंगल डबल घ्या, खराब बॉलवरती मोठं आक्रमण करणं गरजेचं असेल. सौरभ यावेळेला पुन्हा एकदा सज्ज होतो. लेफ्टमच्या बाहेरचा बॉल, पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत, गोलंदाजीला दंडित करतायत. एका अवांतर धावेची भर पुन्हा एकदा धावपलकामध्ये पडते. एका धावेच्या माध्यमातून फ्रेंड सर्कल टेटवलीचं विजयाचं स्वप्न काही अंशी पूर्ण होताना अर्थात या ठिकाणी विकेटची गरज असणार आहे स्वराज पायटर्सला. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर, जबरदस्त कमबॅक केलं इथे. सौरभचं कौतुक करावं लागेल. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता वो गीत नया गाता हूँ. शायद वो जीत का गीत गाने का प्रयास करेंगे यहाँ पर मिस्टर सौरभ काताड़े. कैप्टन है और कप्तान की इनिंग यहाँ पर पेश करने की आवश्यकता. ये देखिए लेग साइड की तरफ हुक करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं और एक बिंदी गेंद आती हुई और इसी बिंदी गेंद के साथ यहाँ पर प्रेशर. अब दिलों की धड़कनें तेज हो सकती है. गणेश आगरे इस समय डिस्कशन करते हुए लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के साथ. ये जरूरी होता है क्रिकेट के मंच पर. शुरुआत जब हुई थी इस ओवर को तो 12 गेंदे 16 रनों की आवश्यकता, लेकिन यहाँ पर शायद बड़ा स्ट्रोक खेलने की आवश्यकता हो सकती है. हवा में गेंद, आदिल गेंद के नीचे जंप लगाने का प्रयास किया था लेकिन कैच को कैरी नहीं कर पाए. अंत में यह कैच छूटा, 2 रनों को बल्लेबाज ने लूटा और इसी 2 रनों के साथ अब जीत की तरफ आगे बढ़ते हुए 28 बने हैं, 28 बने, यानी मुकाबले को जीतने के लिए अभी भी यहाँ से 12 रनों की और आवश्यकता. क्या बना पाएंगे? 8 गेंदे शेष है, रिमेनिंग 8 गेंदे 12 रनों की और आवश्यकता यहाँ पर मुकाबले को जीतने के लिए. एफसीटी की टीम को जो स्ट्राइकर बल्लेबाज है वो प्रतिभावान खिलाड़ी है. अभी तक पिछले 2 ओवर में अच्छी खासी बल्लेबाजी इनके द्वारा देखने को मिली. बॉटम एंड का खूबसूरत इस्तेमाल, मात्र सिंगल पूरा किया. सिंगल के साथ अब 7 गेंदे 11 रनों की आवश्यकता. गणेश आगरे स्ट्राइक पर आते हुए क्या इस गेंद के ऊपर 3 मुकम्मल करेंगे? अगर 3 लेंगे तो शायद वो स्ट्राइक खुद के पास रखेंगे, अगर 2 लेंगे तो शायद यहाँ पर स्ट्राइक चेंज हो जाएगी, यानी आखिरी ओवर में वो प्रेशर दोबारा बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर, यानी कि जो नॉन स्ट्राइक पर खिलाड़ी है उनके ऊपर आ जाएगा. सौरभ काताड़े तैयार है राउंड विकेट गेंदबाजी करते हुए. गणेश आगरे क्या इसी गेंद के ऊपर 3 रनों का कोई बड़ा स्ट्रोक खेलेंगे? अगर इसी गेंद के ऊपर विकेट मिलेगी तो स्वराज फाइटर्स की टीम इस मुकाबले में कमबैक करेगी. 2 ओवर कमाल का खेल गुजरा है. यहाँ पर देखिए टैप किया था सक्सेसफुली. पहला रन तेजी के साथ भागे, दूसरे की मांग की थी, लेकिन क्या यहाँ पर रनआउट का खतरा हो सकता है? नहीं, सामने पाए गए थे, सामने पाए गए थे. नहीं, वो तो जानबूझकर नहीं भागे थे. अगर चलो यहाँ पर खुद को सेव करने के लिए विकेट के बीचों बीच भागते तो शायद यहाँ पर हम सोच सकते थे, लेकिन ये जानबूझकर तो नहीं भागे थे. आपने जो थ्रो किया था तो सीधा उनके ऊपर चले यहाँ पर, और यहाँ पर 2 रनों के साथ अब रन संख्या आगे बढ़ती हुई 31, यानी कि 6 गेंदे 9 रनों की आवश्यकता. अगर मुकाबला टाई हो जाता है तो 1 ओवर का सुपर ओवर होगा. क्या 6 गेंदे 9 रन बना पाएंगे? अगर मुकाबला टाई भी हो जाएगा तो सुपर ओवर. नो डिस्कशन यार, नो डिस्कशन, डिस्कशन अलाउड नहीं. चला गया. छह गेंदे 9 रनों की आवश्यकता होगी अगर ये मुकाबला एफसीटी को जीतना है तो दूसरी तरफ स्वराज फाइटर्स की टीम को ये मुकाबला जीतना है तो डिफेंस करने पड़ेंगे. और मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी. मैदान में हारा हुआ इंसान दोबारा जीत सकता है, लेकिन मन से हारा हुआ इंसान दोबारा जीत नहीं सकता. सो वो बात को आपको ठानना पड़ेगा कि मुझे हार हाल में जीतना है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कम रह गए देखो और सुधार करो. जब तक ना मिले सफलता नींद चैन की त्यागो तुम. वो संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती. एफसीटी या स्वराज फाइटर्स, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यहाँ पर कोशिश करनी पड़ेगी. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर.
बस कर्म तुम्हारा कल होगा, कर्म अगर सच्चाई है तो कर्म का निष्फल होगा, हर संकट का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा। शायद इस मुकाबले की तरफ निगाह होगी। ये देखिए बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं, यानी कि कान में दोबारा ट्विस्ट है। सिंगल पूरा करेंगे, सिंगल के साथ यहाँ पर स्ट्राइक रोटेट होगी। अब 5 गेंदे 8 रनों की आवश्यकता होगी। दिलों की धड़कनें तेज है, पूरा सन्नाटा छाया हुआ, जहां पर भी नजर जा रहे हैं वहां पर सिर्फ और सिर्फ दर्शक दर्शक दर्शक। जो दर्शक बैठे थे वो खड़े हो चुके हैं, जो खड़े थे वो इधर उधर टहल रहे हैं। दिलों की धड़कनें इस समय तेज होती इस मुकाबले को लेकर। क्या बेहतरीन मुकाबला। वो कहते हैं ना कि प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, डर में दुनिया दुश्मन लगती है। बीच मैदान पर हो गणेश आगरे जैसा खिलाड़ी तो दोस्तों पीने वालों को बिस्लरी किंगफिशर लगती है। इस खिलाड़ी ने सही मायने में इस मुकाबले में जान लाने का काम किया है। क्या कमाल का प्रदर्शन किया है इस खिलाड़ी ने। अंत तक विकेट के ऊपर खड़े रहे, हिम्मत का प्रदर्शन दिया, बहादुरी का परिचय दिया और अब मुकाबला पूरी तरह से यहाँ पर रोचक मोड़ पर लाता हुआ 5 गेंदे और 8 रनों की आवश्यकता होगी। क्या यहाँ पर कोई बड़ा स्ट्रोक या डिफेंसिव खेल खेलेंगे गणेश आगरे? फिर एक मर्तबा निगाह होगी। एक रात में आप हीरो बन सकते हो गणेश, लेकिन उस रात तक पहुंचने के लिए पहले अनगिनत रातों को दिन में तब्दील करने की आवश्यकता। 5 गेंदे 8 रनों की आवश्यकता। गणेश आगरे स्ट्राइक पर खेलते हुए, शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, लेग स्टंप के बाहर जाते हुए बस गेंद को देखा और छोड़ दिया। मालूम था कि वाइड करार देंगे हम पर, बिस्टा एक्स्ट्रा के तौर पर यहाँ पर रन में बढ़ोतरी होती हुई। 5 गेंदे और 7 रनों की आवश्यकता। 3 रनों का स्ट्रोक आना चाहिए। देखिए ओहो, गेंद सीधा फील्डर के हाथ में, लेकिन यहाँ पर कैच छूटा, मुकद्दर रूटा, बल्लेबाज ने इसी भी सिंगल रन को लूटा। भगवान जब भी देता है छप्पर फाड़ के देता है। ये गणेश ने आपको मौका दिया था, ये मौका बार बार नहीं मिलता मेरे दोस्त। अब हकीकत यह है 4 गेंदे और मुकाबले को जीतने के लिए यहाँ से अभी भी 6 रनों की आवश्यकता। क्या खूबसूरत मुकाबला। लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निकलता है, हीरे पर जितनी धार लगे उतना खूब चमकता है, मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब चमकता है। सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा। फिलहाल यहाँ पर देखा जाए तो शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, ड्राइव किया यहाँ पर पॉइंट की तरफ, खिलाड़ी वहां पर मौजूद, सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा। सिंगल के साथ अब थोड़ा सा यहाँ पर चैन की सांस लेते हुए दोनों टीमें 35 बने, यानी कि अभी भी गेंदे शेष है 3 और 3 गेंदों पर 5 रनों की आवश्यकता। ये वही एफसीटी की टीम है जिन्होंने पहले मैच में 2 में 5 नहीं बनाए थे। अब 3 गेंदे और 5 रनों की आवश्यकता। अब थोड़ा सा यहाँ पर दिलों की धड़कनें तेज होती हुई तमाम दर्शकों की निगाह इस मुकाबले की तरफ होगी। क्या 3 में 5 बना पाएगी टेटुली की टीम? गणेश है तो मुमकिन है, हम कहते हैं ना कि मोदी है तो मुमकिन है। रेलवे स्टेशन पर चाय बेचने वाले नरेंद्र मोदी आगे जाकर देश के सफल पंतप्रधान बन सकते हैं, वो कॉन्फिडेंस के बलबूते पर। आपको वही कॉन्फिडेंस को यहाँ पर, ओहो यहाँ पर क्लीन बोल्ड, यहाँ पर क्लीन बोल्ड, कहानी में ट्विस्ट है। 2 गेंदे 5 रनों की आवश्यकता। यस, दैट्स अ मैग्निफिसेंट मैच। 2 गेंदे 5 रनों की आवश्यकता, कहानी में दोबारा ट्विस्ट। क्या इतिहास की पुनरावृत्ति हो सकती है? इसके पहले PS11 के बीच में जो मुकाबला खेली थी फ्रेंड सर्कल टेटौली की टीम, तब भी 2 गेंदों में 5 नहीं बनाए थे। ये वही टीम है। आज उसी इतिहास को क्या वो दोहरा पाएंगी या इतिहास को बदल पाएंगी? दिलों की धड़कनें तेज है। इसी गेंद के ऊपर आक्रमण करने की सोच थी, लेकिन विकेट गिरा है। आदरणीय समीर जाधव, मी आपल्याला नम्रतेची विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती यावं। आदरणीय समीर जाधव या स्पर्धेचा आनंद घेत आहे, आपण क्रीडा रसिकांमध्ये आहात, सो मी आपल्याला नम्रतेची विनंती करतोय। 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता। मिस्टर 360 कुणाल कात्रे स्ट्राइक वरती, एक मोठा फटका 3 धावांचा आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रेशर होईल का? काय घडतं या मॅच मध्ये बघूया मित्रांनो। जर सामना टाय झाला तर पुन्हा एकदा 1 ओव्हरचा सुपर ओव्हरचा थरार पाहायला भेटेल। या स्पर्धेतला पहिला सामना जो टाय वरती सुटेल का? कुणाल कात्रे एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करू शकतो, अर्थात त्याचं लक्ष मोठ्या फटकावरती असेल की डिफेन्सिव्ह खेळत 3 धावा घेईल की 2 धावा घेईल। मला वाटतं या ठिकाणी जर आपण बघितलं तर कदाचित 2 धावा घेण्याचा तो प्रयत्न करेल आणि त्यानंतर कदाचित शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा 3चा फटका मारेल आणि 2 धावा घेत सामना तो टाय करण्याचा प्रयत्न देखील करू शकेल। जर तर वरती सामना मात्र पुन्हा एकदा
अतिशय दिलखेचक होताना पाहायला भेटतोय. लक्षवेधी लढत या दोन्ही टीम मध्ये. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 6 बॉल मध्ये 11 धावा डिफेन्स करायच्या होत्या. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक यावेळेला बॉलरच्या माध्यमातून. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता, 3 चेंडूमध्ये 5 धावांची विकेट असताना आघाडीचा फलंदाज गणेश आगरे क्लीन बॉल झाला. त्यानंतर मोठा झटका बसला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती मिस्टर कुणाल कात्रे एक मोठा फटका खेळतील की डिफेन्सिव्ह खेळतील. तमाम क्रीडा रसिकांची नजरा या बॉल वरती असतील. हा बॉल डिसाइड करेल की सामना कोणत्या टीमच्या बाजूने जातोय. आणि यावेळेला हवेमध्ये बॉल आहे. आदिल बॉलच्या खाली आलाय. बॉल कॅच पकडतोय. यस, यावेळेला फ्रेंड सर्कल टेटवली बॅकफूट वरती आणि स्वराज फायटर्सने अनपेक्षितरित्या या मॅच मध्ये यशस्वी पुनरागमन केलंय. दॅट्स अ सुपर, दॅट्स अ सुपर. आता प्रमोद पालकर शिवाय पर्याय नाही. 1 बॉल 5 धावांची गरज म्हणजे षटकार मारावा लागेल इथे एफसीटीच्या टीमला. अगदी जवळ जर आपण पाहिलं तर 21 बॉल पर्यंत सामना फ्रेंड सर्कल टेटवलीच्या बाजूने. चला लवकर लवकर. आदरणीय विवेकजी दाते यांचं देखील आगमन झालंय आणि तुमच्या आगमनाने स्वराज फायटर्सच्या विजयाचे दरवाजे देखील ओपन झालेत. दरम्यान या ठिकाणी प्रमोद पालकर बिग हिटर. एक षटकार, बाहुबली. षटकार मारण्याशिवाय पर्याय नाही. स्वराज फायटर के फ्रेंड सर्कल टेटवली 10,000, 15,000, 30,000 की 50,000. जो संघ पराजित होईल त्या टीमच्या नावावरती 10,000. जो संघ विजयी होईल त्याच्यासाठी मात्र 15, 30 आणि 50 पुन्हा एकदा ओपन असतील. चला फास्ट घ्या. जर सामना टाय झाला तर सुपरवर. यावेळेला आपण पाहूया. षटकार पाहिजे फ्रेंड सर्कल टेटवलीला. चौकार पाहिजे बरोबरीत येण्यासाठी. तर स्वराज फायटर अप्पा यसवारे अजून हिंमत हारलेले नाहीयेत. कौतुक करावं लागेल त्यांच्या संयमाचं. कौतुक करावं लागेल त्यांच्या प्रत्येक खेळाडूच्या बहादूरपणाचं. कौतुक करावं लागेल आदिल आणि आदित्य याचं. ज्या आदिल आणि आदूनी खऱ्या धावा बनवल्या आणि त्याच कुठेतरी आता फ्रेंड सर्कलला बॅकफूट वरती घेऊन गेलेत. याच गावचे 2 खेळाडू स्वराज फायटर्स साठी आज खऱ्यातनं जीवाची बाजी लावतायत. ओहो, यावेळेला मात्र आपण पाहतो स्वराज फायटर विन द मॅच. स्वराज फायटर विन द मॅच. क्वालिफाय टू सेकंड क्वालिफायर मॅच. फ्रेंड सर्कल एलिमिनेटेड दिस टूर्नामेंट. हारले तर बरं. चला सेकंड क्वालिफायरचा आपण टॉस फक्त करून घेऊया. सेकंड क्वालिफायरचा आपण टॉस करून घेऊया. अप्पा, आपण टॉस करून फक्त घेऊया. इथे तुम्हाला 5 मिनिटाचा आपण ब्रेक देऊया, पण तू टॉस करून घेऊया. लवकर या, कारण ग्रँड फिनालेची लढत अजून बाकी आहे. सप्तशृंगी वॉरियर्स ऑलरेडी फायनल साठी नाही. सप्तशृंगी वॉरियर्स या चला सेकंड क्वालिफायर आणि स्वराज फायटर्स या आपण देखील. चला सौरभजी या आपण टॉस करून घेऊया. आणि सप्तशृंगी वॉरियर्स कामत कोण. चला या. चला पुढच्या 2 पुढे एकच आहे मॅच आता. युवर आपण फायनल आणि त्यांना सांगूया 3-3 ओव्हरचा.